मी आज आले सोलापूरला आणि आज आमच्या घरी आहे मटणाचा बेत. त्याचीच तयारी इकडे चालू आहे. पहिल्यांदा कोथिंबीर, कांदा आणि टोमॅटो सगळं बारीक कट करून घ्यायचं. शिजायला टाईम लागेल त्यामुळे मी ही भाजी कुकरमध्ये बनवणार आहे. तर कुकर तापत ठेवूया आणि इकडे पहा मटण अगदी स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. आता मी याला फोडणी टाकून शिजायला ठेवणार आहे. तर तेल ॲड करू आणि त्याच्यामध्ये कांदा छान लालसर असा परतून घेऊया. कांदा भाजला की लगेचच त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आणि थोडा वेळ फ्राय करून घेऊ. मग त्यामध्ये हे मटण ॲड करू. त्यानंतर लगेचच हळद, मीठ, कोथिंबीर टाकणार आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. काही जण याला फक्त हळद मिठामध्ये शिजवतात, पण जर तुम्हाला अळणी खायचं असेल तर नक्कीच तुम्ही कांदा, कोथिंबीर, टोमॅटो यामध्ये ॲड करा. खूप टेस्टी बनतं. मस्त मिक्स केलेलं आहे मी. आता थोडा वेळ हे असंच गॅसवरती न पाणी ॲड करता शिजत ठेवायचं. जवळपास 10-15 मिनटं झालेली आहेत आणि आता मी याच्यामध्ये गरम पाणी ॲड करून कुकरचं झाकण लावून 8 ते 9 शिट्ट्या होईपर्यंत शिजवणार आहे. तोपर्यंत मी याला लागणारा मसाला तयार करते. तर सगळ्यात आधी तव्यामध्ये सुकं खोबरं भाजून घेते. आणि आता थोडंसं तेल टाकून कांदा पण लालसर असा भाजून घेणार आहे. दोन्ही गोष्टी व्यवस्थित भाजल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं बाजरीचं पीठही भाजून घ्यायचं आहे. आता याचं अद्रक, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर टाकून बारीक वाटण तयार करून घेऊ. इकडे सगळे पीसेस पण एकदम सॉफ्ट असे शिजलेले आहेत आणि आता लगेचच आपण फोडणी देऊया. तर कढईमध्ये तेल गरम करत ठेवायचे आणि जे वाटण आपण तयार केलेलं आहे ते वाटण याच्यामध्ये अगदी छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं. मला अळणी खूप आवडतं त्यामुळे मी इकडे साईडला थोडंसं अळणी पण काढून घेतलेलं आहे. मसाला थोडा फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर किंवा तुमचा घरगुती मसाला ॲड करू शकता आणि परत एकदा याला व्यवस्थित फ्राय करायचं. आता या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. तर आता हे जे आहे मसाला त्याच्यामध्ये एव्हरेस्ट मटन मसाला ॲड करते. आता हा मसाला डायरेक्ट कुकरमध्ये मी टाकणार आहे आणि व्यवस्थित हलवून घेणार आहे आणि आपली भाजी
तयारच झालेली आहे. आता या भाजीला थोडा वेळ बॉईल होऊ देऊया आणि मग बंद करायचा गॅस. कढईमध्ये मी थोडा मसाला ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्येच मी सुक्का बनवणार आहे. तर त्यातले थोडेसे पीस काढलेले आहेत आणि मी आता ह्याच्यामध्ये मिक्स करून एक 4 ते 5 मिनटं याला गॅसवरती ठेवून देणार आहे. आता जे बाजरीचं पीठ आपण भाजून घेतलं होतं तेही या रस्स्याच्या भाजीमध्ये ॲड करते. तुमच्याकडे जर असेल तरच तुम्ही टाका, नाहीतर हे ऑप्शनल आहे. ग्रेव्हीची आणि सुक्की भाजी आपली तयार झालेली आहे. आता आपण यासोबत खाण्यासाठी भाकरी बनवूया. भाकरी पण आता तयार झालेली आहे. आता लगेचच प्लेटिंग करून जेवायला बसूया. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अजून अशाच व्हिडिओसाठी नक्की सबस्क्राईब करा.